नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या थंडी सुरू आहे, त्यामुळे आपण थंडीत नेहमी मेथीचे लाडू करतो. आज मी तुम्हाला मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे लोकवन गहू 1 किलो. खानदेशात लोकवन गहू खूप प्रमाणात लावला जातो. या गव्हापासून लाडू, शेवया, सांजोऱ्या, पुरणपोळ्या बनवल्या जातात. कारण या गव्हाची कोणतीही वस्तू ही मऊ येते किंवा नरम येते, त्यामुळे हाच गहू आम्ही वापरत असतो. कोणत्याही प्रकारच्या लाडूसाठी हा गहू वापरला जातो. आता मी हा गहू स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे, कारण त्यामुळे यातील घाण सर्व निघून जाईल किंवा यात असणारी मातीसुद्धा धुवून निघून जाईल. आणि नंतर 5 ते 10 मिनिटे पाण्यात ठेवल्यानंतर या गव्हाला या पद्धतीने वळी पडते, म्हणजेच गुढी पडणे असे म्हटले जाते. हे बघा, या पद्धतीने गुढी पडल्यावर हा गहू मी आता पाण्यातून एका चाळणीमध्ये किंवा टोपलीमध्ये उपसून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने त्याला थोडा वेळ पाणी निथळण्यासाठी उपसून ठेवायचं आहे. या पद्धतीने पाणी निथळून झाल्यावर गहू एका सुती कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवायचा आहे. सकाळी उठल्यावर या गव्हाला 1 तास चांगले सावलीमध्ये पसरवून ठेवायचे आहे. त्यामुळे तो गहू थोडा कोरडा होईल आणि एका चाळणीने गाळून घ्यायचे आहे. हे बघा, आता आपले हे पीठ तयार झालेले आहे. लाडू करण्याआधी मी सर्व साहित्य काढून घेतलेले आहे आणि आता आपण थोड्याच वेळात लाडूला सुरुवात करणार आहोत. खारीक 1 किलो, खोबरे 1 किलो, 1 पाव काजू, बदाम 1 पाव, गोडंबी 1 पाव, 1 पाव डिंक, तूप मी 1.5 किलो घेतले आहे, गूळ 1 किलो आणि मेथी 1 पाव घेतली आहे आणि गहू 1 किलो दळून घेतलेला आहे. मेथी थोडी जाडसर दळून घेतलेली आहे. आता मी बदाम मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. हे बघा, आता बदाम मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करून घेणार आहे. त्याचप्रमाणे काजूसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. काजू बारीक झाल्यानंतर मी आता गोडंबीसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. ही बघा, गोडंबी आता एकदम बारीक करून घेणार आहे. गोडंबी बारीक केल्यानंतर आता बाजूला मी कढई तापण्यास ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मी खोबऱ्याचा किस थोडा लालसर होईल तोपर्यंत भाजून घेणार आहे. कच्चे खोबरे लाडूत टाकल्यामुळे काही जणांना खोकला येतो, त्यामुळे मी हे भाजून घेणार आहे. त्याचप्रमाणे खारीकसुद्धा भाजून घेणार आहे.
हे बघा, आता आपले खोबरे भाजून झालेले आहे. ते मी आता एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेले आहे. आता मी खारीकसुद्धा थोडी भाजून घेणार आहे. आता आपली खारीकसुद्धा भाजून झालेली आहे. ती मी आता परत त्या मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेणार आहे आणि आता कढईमध्ये तूप तापण्यासाठी ठेवणार आहे. तूप चांगले तापल्यावर मिक्सरमधून थोडा बारीक केलेला डिंक मी आता तळून घेणार आहे. डिंक चांगला फुलून आलेला आहे. तो आतून कच्चा राहणार नाही. या पद्धतीने आपल्याला तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता आपला डिंक पूर्ण तळून झालेला आहे. आता मी मेथीचे पीठ चांगले तुपामध्ये लालसर होईल तोपर्यंत चांगले भाजून घेणार आहे. पीठ चांगले लालसर होईल तोपर्यंत मंद गॅसवर भाजायचे आहे. अगदी कढईला तेल सुटेपर्यंत पीठ चांगले भाजायचे आहे. हे बघा, आता आपले पीठ चांगले भाजण्यास सुरुवात झालेली आहे. हे बघा, आपले पीठ कसे लाल भाजले गेलेले आहे. ते मी आता शेजारी असलेल्या कढईत काढून घेणार आहे. काही जण याला तुपामध्ये किंवा दूध लावून रात्रभर किंवा 2 दिवस मुरवून ठेवतात. मी डायरेक्ट तसे न करता पीठ तुपात भाजून घेतलेले आहे. आता मी कढईत परत तूप टाकून घेतलेले आहे आणि आपले लाडूसाठी घेतलेले गव्हाचे पीठ मी आता मंद आचेवर छान असे भाजून घेणार आहे. थंडीच्या दिवसात कमीत कमी जास्तीत जास्त 2 लाडू खाल्ले पाहिजे. मेथीचे लाडू खाल्ल्याने सांधेदुखी, हाडांचे दुखणे कमी होते. रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. पचन शक्ती सुधारते. हिवाळ्यात शरीराला उष्णता व ऊर्जा मिळण्यासाठी मेथीचे लाडू खाल्ले जातात. त्यामुळे आपले परंपरागत मेथीचे लाडू खाण्याची पद्धत पडलेली आहे. आता माझे गव्हाचे पीठ छान भाजून झालेले आहे आणि कढईला सुद्धा तेल सुटण्यास सुरुवात झालेली आहे. कढईला तेल सुटले म्हणजेच पीठ पूर्णपणे भाजले गेले आहे असे समजावे. आता आपण लाडूसाठी लागणारा गूळ वितळवून घेऊ, म्हणजेच तुपात चांगला गरम करून घेऊ. त्यासाठी मी आधीच गूळ चांगला बारीक करून घेतलेला आहे. सर्व 1 किलो गूळ आता मी या कढईत टाकणार आहे.
चांगले गरम झाले म्हणजे गूळ पातळ व्हायला सुरुवात होतो. गूळ सारखा उलटणीने हलवत राहावे म्हणजे तो पातळ होऊन त्यात खडे राहणार नाहीत. दहा ते 15 मिनिटात आपला गूळ तुपामध्ये लगेच पातळ होतो. हा पातळ झालेला गूळ आणि तूप मी आता भाजलेल्या पिठामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगले मिक्स करून घेणार आहे. गूळ आणि तूप सर्व गरम असतानाच चांगले मिक्स करून घ्यावे म्हणजे ते व्यवस्थित परत एकदा गरम तुपात भाजले सुद्धा जाते. लाडूंसाठी मोठेच भांडे घ्यावे म्हणजे ते चांगले मिक्स करता येते. हे सर्व मिश्रण गरम असतानाच लाडू करून घ्यावेत म्हणजे मिश्रण गार झाल्यावर लाडू करायला वेळही लागतो आणि त्रासही होतो. सर्वात शेवटी गूळ आणि तूप याचे मिश्रण टाकल्यानंतर मी आता त्यामध्ये गोडंबीची पावडर, काजूची पावडर, बदामाची पावडर टाकून परत एकदा कालवून घेणार आहे. गूळ आणि तूप गरम असल्यामुळे हळूहळू हे मिश्रण सुद्धा आता मऊ होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये माझे आता सर्व टाकले गेलेले आहे. फक्त माझा आता डिंक टाकण्याचा बाकी आहे. हा डिंक मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. सर्व डिंक मी आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामधून काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी तो टाकलेला आहे. डिंक जर त्यामध्ये चुरून टाकला तर खाण्यास ते थोडे कचकच लागते. आता मी सर्व लगेच गरम असतानाच लाडू वळून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने मी सर्व लाडू आता करून घेणार आहे. तेल आणि तूप गरम असल्यामुळे अगदी अर्ध्या तासातच माझे हे सर्व लाडू वळून होणार आहेत. तुम्हाला मी हा लाडू आता फोडून दाखवणार आहे. बघा हा लाडू किती नरम आणि मऊ झालेला आहे. हे लाडू जवळजवळ 2 ते 3 महिने सहज टिकतात. कसे वाटले तुम्हाला हे माझे खानदेशी पद्धतीचे मेथीचे लाडू? मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.